एक मोठी बातमी समोर येतेय। 400 किलो आरडीएक्सनं मुंबई उडवण्याची धमकी देणारा आता अटकेत आलेला आहे। नोएडामधनं त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 400 किलो आरडीएक्सनं मुंबई उडवून देऊ अशी धमकी देणारा जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। नोएडामधनं त्याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आलेली होती आणि या धमकीमधनं 400 किलो आरडीएक्सनं मुंबई उडवू अशी ही धमकी देण्यात आलेली होती। अश्विनी नावाच्या आरोपीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि नोएडामधनं त्याला बेड्याही ठोकलेल्या आहेत। नेमका त्याचा असं म्हणण्यामागचा हेतू काय होता, तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, याबद्दलची अर्थातच माहिती आता त्याच्याकडनं घेतली जाणार आहे। मात्र अश्विनी नावाच्या या आरोपीला आता नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकीकडे गणेश उत्सवाच्या आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हाय अलर्ट आहेच। मुंबई सतर्क आहे आणि त्यात या धमकीमुळे ती अधिक सतर्क झाली होती। आणि मुंबईत हल्ल्याची धमकी देणारा अश्विनी याला अटक करण्यात आलेली आहे। नोएडामधनं त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। हा आरोपी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का की हा स्वतःच माथेफिरू आहे, या संदर्भातली माहिती आता पोलीस देतील।